नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये काय घडलं हे बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरात लवकर आपल्या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर होण्यासाठी. तर आता इकडे राणी बघते तर जी दादासाहेब माडिक आहे तिथे ती नशा करत असतात आणि ते काहीच तरी बाटली असते ती त्या वास घेतात आणि नशा करतात आणि तेवढ्यात ते खाली पडतात बेडवरती आणि त्यांना ती नशा चढते. तर इकडं राणी ते सगळं बघते आणि तिथे अजित येतो. अजित संग बोलते तर अजित तिच्याशी चांगलं बोलत नाही. म्हणतो की काय करायचं तुला, हो बाजूला चल, मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. तर राणी म्हणते तुम्ही एकदा विचार करा ना अजित भाऊजी. अहो कोण आहे हे हे तुमचे बाबा नाहीये. हे जर तुमचे बाबा असते ते एवढे दिवस तुमच्यापासून लांब का राहिले असते, एवढ्या दिवसात तुम्हाला भेटायला का नसते आले. हे तुमचे बाबा नाहीये असं ती अजितला समजावत असते. पण अजित म्हणतो की तुम्हाला काय करायचं, माझ्या बाबांनी मला सगळं सांगितलंय, का नाही आले ते, का नाही भेटायला आले आम्हाला, तुम्हाला काय माहिती हो, तुम्हाला काय नाही माहिती, तुम्ही बाजूला चला असं म्हणतो. अजित खूप ओरडतो आणि तिथून निघून जातो. तर इकडे आता राणी घरी येते. सगळेजण जेवणं करत असतात. राणी म्हणते तुम्हाला सगळ्यांना एक बोलू का मी, मला तर नाही वाटत दादासाहेब महाडिक माणूस आहे. कारण की हा माणूस दादासाहेब महाडिक असूच शकत नाही. आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे. खूप नशा करतो तो माणूस, मी बघितलंय. आबा तुम्हाला माहिती असेल ना. तर आता आबा म्हणतात की हो मला सगळं माहिती, आता आपण त्याच्यावर लक्ष ठेवून असूयात सगळेजण असं म्हणत असतात. आणि आता इकडे गेटवर आबा उभा असतात आणि ते राणी येते आणि दादासाहेब माडिक हा तिथे गॅलरीत उभा असतो, फोनवर बोलत असतो कोणाशी तरी. तर आता लगेच आबा म्हणतात की राणी काय चाललंय यांचंवालं सगळ्यांचं. तर राणी म्हणते काही माहिती नाही आबा, पण मला या सगळीकडे लक्ष ठेवावं लागणार आहे. नक्की काय घडतंय यांचंवालं, मला यांच्यावर लक्ष ठेवून राहावं लागणार आहे. आबा म्हणतात ठीक आहे राणी तू जा यांच्यावर लक्ष ठेव, बघ काय करतायत ते. तर राणी म्हणते ठीक आहे आणि राणी त्यांच्यावर लक्ष ठेवायला राहते ती. आणि तिला कळवायचं असतं की दादासाहेब माडिक नसून हा दुसराच कोणीतरी माणूस आहे. तर चला बघूया पुढील भागात नक्की काय ट्विस्ट असणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.